नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथं MPSCचा जो नवीन पॅटर्न आला एक्झामिनेशनचा त्याविषयी बोलणार आहोत. MPSCमध्ये आपल्याला 2025मध्ये मेन्समध्ये आन्सर रायटिंग करायची आहे. आन्सर रायटिंग यावरती आज आपण इथं थोडंसं डिस्कशन करणार आहोत. जसं UPSCमध्ये आपल्याला मेन्सला आन्सर रायटिंग करावी लागते, तसंच MPSCमध्येही हा नवीन पॅटर्न आता 2025मध्ये लागू होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला आजपासून प्रॅक्टिस करावी लागेल. 2025मध्ये ज्यावेळेस मेन्स एक्झामिनेशन येईल आणि त्यावेळेस तुमच्यासमोर पेपर आल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकणार आहे. सो मग आज आपण इथं तयारीला सुरुवात करू. तर मेन्स आन्सर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिल्यांदा त्याचे क्रायटेरिया पाहावं लागेल. मेन्स आन्सर रायटिंगला किती मार्क्स आहेत, कोणते कोणते पेपर आहेत, कसा स्टडी करायचा आहे, तर या सर्वाचा एक पोस्ट पण मी टाकेल आणि तरीही इथं आपण याचं डिस्कशन करू. ॲक्च्युली मेन्स आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला 1750 गुणांचे पेपर असतील. 9 पेपर असतील, 2 असतील क्वालिफिकेशन पेपर, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोड्या मार्कांनी क्वालिफाय व्हायचं. क्वालिफाय झालं की संपला विषय, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर आणायची गरज नाही आहे. ठीक आहे. दुसरे असणार आहेत पुन्हा एसे रायटिंग, त्यानंतर एक पेपर एसेचा, नंतर जनरल स्टडीजचे पेपर असणार आहेत 4, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स हे सर्व विषय येतील. ठीक आहे. त्यानंतर 2 पेपर असणार आहेत ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चूज करावा लागेल कोणता तरी एक, त्याचे 250 मार्क्सचे 2 पेपर असणार आहेत. मग यानुसार या पेपर पॅटर्ननुसार आपल्याला आता स्टडी चालू करावा लागेल. तो स्टडी कसा करायचा, कसे तुम्हाला पेपरमध्ये आन्सर रायटिंग करता येईल, आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे याविषयी आज आपण इथं बोलणार आहोत. आन्सर रायटिंग करणं म्हणजे काय नेमकं, की तुम्हाला कोणत्या पण एखाद्या कन्सेप्टवर कमीत कमी काही शब्दांमध्ये मुद्दा मांडता आला पाहिजे किंवा कमीत कमी काही शब्द लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. तर आन्सर रायटिंग करायची म्हणजे कशी, सुरुवात कशी करायची, त्याचा बेस कसा आणायचा. आता नॉर्मली आपण MPSC UPSCसाठी खूप काही स्टडी केलेला असतो. प्रिलिम्ससाठी तो आपल्याला एका शब्दात कन्सेप्ट क्लिअरेशन इतका स्टडी असतो. आता लिहायचं म्हटल्यानंतर कसं लिहायचं, त्याच्यासाठी मुद्देसूद मांडणी कशी करायची यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर स्टार्ट करायचं कुठून, बेसपासून स्टार्ट करायचं. बेस म्हणजे काय, NCERT. कोणत्या पण एका सब्जेक्टला हाताशी घ्या म्हणजे कोणता सब्जेक्ट चूज करायचा हे तुमच्यावरती. तुम्हाला जो सब्जेक्ट सर्वात जास्त आवडेल तो सब्जेक्ट चूज करा. ठीक आहे. त्यामध्ये नंतर तुम्ही पहिला चॅप्टर वाचा, त्या चॅप्टरच्या खाली काही क्वेश्चन दिलेले असतील, ते क्वेश्चन लिहिण्याची सुरुवात करा. काही क्वेश्चनचे आन्सर मे बी डेफिनेशनमध्ये असेल, मे बी 4 वाक्याचे असतील, मे बी पॅरेग्राफ असेल, तेवढंच आन्सर लिहायला सुरुवात करा. एकदा काय तुमच्या हाताखालनं सराव होत गेला त्यानंतर मग तुम्ही आरामात या गोष्टी करू शकता. ठीक आहे. सुरुवात अशी केली आपण NCERTपासून. NCERTचा एक सब्जेक्ट घेतला आपण, त्यावरती चॅप्टर वाईज आन्सर लिहित गेलो. आता सब्जेक्ट पूर्ण झालेला आहे, कोणता पण एक घ्या. मी म्हणते तुम्हाला की तुम्ही 10th स्टँडर्ड 11th या 12 याच्यामधलं चूज करा. ठीक आहे. त्यानंतर हे कम्प्लीट झालं की त्या सब्जेक्टचा मग रेफरन्स म्हणून UPSC मेन्स आन्सर रायटिंगचा कोणता पण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या आणि तो क्वेश्चन लिहिता येतो का बघा. कन्सेप्ट वाचत राहा. क्वेश्चन तोपर्यंत वाचायचा जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअरेशन होत नाही. एकदा काय कन्सेप्ट क्लिअरेशन झालं की मग त्याच्या पुढे मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. याच प्रकारे आपण आणखीन व्हिडिओ बनवू. हा फक्त मी बेस, काही गुण, कसं मेन्स आन्सर रायटिंग करायचं यावरती बोलली आहे. यावरती आपण आणखीन मेन्स आन्सर रायटिंग करतानाचे काही क्वेश्चन्स, आन्सर्स, मेन्स आन्सर रायटिंग कशी करायची यावरती ही व्हिडिओ करू. चला तर मग आपण मेन्स आन्सर रायटिंग ॲक्च्युली